चालाक दिमाग वाली औरत वो नहीं जो दूसरों को धोका दे. खरं तर चालाक औरत ती असते जी स्वतःला कधी धोका देत नाही. तुम्ही जर खरेच आनंदी राहू इच्छिताय, तुम्हाला वाटते की तुम्ही नेहमी आनंदी राहावं, तर तुम्हाला फक्त चांगली महिला नाही तर तेज दिमागवाली स्त्री बनावी लागणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 गोष्टी सांगणार आहे ज्या एक स्ट्रॉंग आणि हुशार महिलेला बाकी लोकांपेक्षा वेगळे बनवते. तर व्हिडिओ आहे ना लास्टपर्यंत पहा, कारण ह्या 10 गोष्टींपैकी एक तरी अशी गोष्ट असेल ज्याने तुमचे आयुष्य बदलून जाणार आहे. तुम्हाला नेहमी असे वाटते, यार मी सगळ्यांसोबत एवढं चांगले वागते, सगळ्यांची काळजी घेते, तुम्ही पण एवढ्या चांगले आहात की कोणी काही तुम्हाला बोलले की लगेचच तुमच्या मनाला लागते, मन दुखावते, कामाचा एवढा कंटाळा येतो, थकवा येतो, पण परिवारासाठी या सगळ्या गोष्टी मागे टाकून आपण हे काम करतच राहतो. दिवसभराची कामे उरकतात आणि सायंकाळी आपण ज्यावेळी झोपायला जातो, अंथरुणावरती अंग टाकतो, मुले झोपलेली असतात, आहोंचं मोबाईलमध्ये लक्ष असते किंवा तेही झोपलेले असतील, अंथरुणावर गेलं तरीही आपलं डोकं काही शांत राहत नाही. आपण तेव्हा पण विचार करतो, आज मी सगळ्यांचे व्यवस्थित केले का? पण कोणी मला हे नाही विचारले की तू कशी आहेस? खरंच मी काही जास्तच चांगली आहे का? मला का कळत नाही की मला पण काहीतरी सीमारेषा हव्यात. जर मी एक दिवस नाही बोलले तर काय होईल? पण असे करून चालत नाही. दिवसाची सुरुवात ही आपण रोज नव्याने करत असतो. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जरा जास्तच कडू आहे पण तेवढीच ती खरी आहे. आयुष्यात सगळ्यांच्या मनासारखे जगणे हेच आयुष्य पुरेसे नसते बरं का. केव्हा तरी स्वतःच्या मनासारखे पण जगून बघावे. इज्जत मिळवायची असेल, आपली जागा मिळवायची असेल तर आतून स्ट्रॉंग राहण्यासाठी थोडं समजदार, थोडं हुशार आणि थोडी चालाकी अंगात असावीच लागते. आणि घाबरू नका किंवा चुकीचा अर्थही घेऊ नका. मी जे सांगते ते चालाक म्हणजे खूपच वाईट किंवा आगाऊ असा होत नाही बरं का. चालाकचा अर्थ स्वतःला नाही तिथे वापरात येऊ देऊ नका. प्रत्येक गोष्टीत स्वतःलाच दोष देत बसू नका. चालाक स्त्री ती असते जी दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघू शकते. आज आपण 10 अशा गोष्टी पाहणार आहोत ज्या हळूहळू तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग, इमोशनली स्ट्रॉंग आणि सेल्फ रिस्पेक्टवाली स्त्री बनवेल. नंबर 1, प्रत्येक गोष्टीचे उत्तर देणे बंद करा. आपण काय करतो, कोणी काही म्हटलं की लगेचच त्याची सफाई देत बसतो. कुणी चुकीचे समजले तर आपण पुरावे देत बसतो. कुणी टोमणा मारला किंवा टोमणा दिला तर त्याला सांगत बसतो. का? तर तुम्हाला वाटते की समोरचा तुमच्याविषयी चुकीचा विचार करेल किंवा तुम्हाला चुकीचं समजेल. तर खरं सांगू का, प्रत्येक व्यक्तीला खरं जाणून घ्यायचेच नसते. काही माणसे फक्त आपले विचार किती खरेत हे सिद्ध करू इच्छितात. चालाक महिला एक गोष्ट लवकर समजते. बघा, एखाद्याला जर आपल्याला समजून घ्यायची असेल ना, तर तो फक्त एका शब्दातही आपल्याला समजून घेतो. एखादा जर व्यक्ती तुम्हाला बोलला की बाई तू आता खूप बदलून गेली आहेस, तर तिच्यासमोर ते सिद्ध करत बसू नका की नाही मी आहे तशीच आहे, माझ्यात काही फरक झाला नाही, कोणी बोलले तुला तर कोणाच्याच गोष्टीचा फरक पडत नाही. तर अशा व्यक्तींनाही तुम्ही आजपर्यंत काय काय सॅक्रिफाईस केलेलं आहे ना, ते पण दाखवत बसायचं नाही. तुमचा टाईम अशा व्यक्तींवरती व्हायला घालू नका, कारण समोरचा हा तुम्हाला मुद्दामून खिजवून देतो, मुद्दामून चिडवून देत असतो तो तुम्हाला. मग आपण चिडतो आणि तो समोरची व्यक्ती जिंकतो. बघा, शांत राहणे ही आपली कमजोरी नाही आहे. शांत राहणे ही आपली ताकद आहे. जिला माहीत आहे की आपली सच्चाई काय आहे, आपण किती खरे आहोत. बघा, प्रत्येक आरोपाचे उत्तर देत बसू नका. प्रत्येक गलतफहमी म्हणजे एखाद्याने जर तुमच्याविषयी गलत विचार, चुकीचा विचार केला तर त्याला सिद्ध करत बसू नका, दुरुस्त करत बसू नका. कधी कधी शांत राहून फक्त एकच गोष्ट बोला, ठीक आहे तुम्हाला तसे वाटते तर तेच खरे. हेच उत्तर सगळ्यात भारी आहे माझ्या मते तरी. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायचे सोडून देताल तेव्हा लोक समजून जातात, अरे ही तर आता खरंच बदलून गेलेली आहे किंवा आपल्या बोलण्याचा हिच्यावरती काहीच इफेक्ट होत नाही आहे. प्रत्येक वेळी इतरांसाठी उपलब्ध राहणे. बघा, आपल्याला एक सवय असते, एखादीने आपल्याला बोलवलं की आपण हातातलं काम टाकून तिच्या मदतीला धावत असतो. अरे माझं हे काम आहे तू येतीस का, आपण लगेचच तिथे हजेरी लावत असतो. मग पाठीमागचा आपल्या घरातला विचार आपण काहीच करत नाही का, तर आपली खास मैत्री असते किंवा शेजारी असो किंवा नातलग असतो, आपण बाकीचा विचार करत नाही का, तर त्यांनी मला बोलवले, मला तिथं हजर राहिलं पाहिजे, ही आपली मानसिकता. त्याचबरोबर एखादीचा फोन आला आपण लगेच उचलतो, प्रत्येक मेसेजचे छान असे आणि मोठे असे उत्तर देत बसतो. एखादा व्यक्ती जर दुःखी असेल तर तिला ते दुःख स्वतःचे दुःख असल्यासारखे वाटते. अशा स्त्रियांना लोक समजत नाहीत.
मग बघा, एखादी गोष्ट जर एकदम सहजपणे भेटत असेल तर त्याची किंमत कमी असते. चालाक महिला ह्या गोष्टी जाणते, त्यामुळे ती प्रत्येकाचा कॉल रिसीव्ह करणे महत्त्वाचे नाही समजत. ती प्रत्येकच मेसेजला लगेच रिप्लाय देणे महत्त्वाचंही नाही समजत. तुम्ही दिवसभर काम करता, नाती निभवता, घर सांभाळता, घरातील सगळ्यांचं ऐकता, पण एवढं करूनही तुम्ही जर कोणासाठी 24 तास उपलब्ध राहत असताल तर शेवटी या गोष्टींमुळे थकणार तर तुम्हीच आहात. आणि थकावट फक्त शरीराची नसते, तर ते दिमाग आणि आपले मन याची सुद्धा असते. त्यामुळे स्वतःला विचारा की समोरचाही तुमच्या फिलिंग्सची कदर करतो का? प्रत्येक वेळी तुम्ही जसे त्याच्यासाठी उपलब्ध राहतात तसाच तो आपल्यासाठी किंवा तुमच्यासाठी उभा राहतो का? जर याचे उत्तर नाही असेल तर थोडे मागे सरकायला हवे तुम्ही. प्रत्येकाचे प्रश्न सोडवणे हे काम तुमचे नाही. प्रत्येक नात्याला बांधून ठेवणे ही तुमचीच जबाबदारी नाही आहे. तुमची ताकद खूप महत्त्वाची आहे. तिला तिथेच खर्च करा जिथे तुम्हाला खरा मान-सन्मान भेटेल, जिथे तुमच्या असण्याची कदर केली जाते. नंबर 3, रडणे कमी आणि विचार करणे सुरू करा. बघा, रडणे ही वाईट गोष्ट नाही आहे. ज्याचे मन साफ असते त्याच्या डोळ्यात लगेच पाणी येत असते. मनाला ठेच लागली की डोळ्यात पाणी हे ॲटोमॅटिकली येत असते, कारण आपण दगड नाहीत. पण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत किंवा छोट्या मोठ्या गोष्टीत इमोशनल होणे, लगेच डोळ्यात पाणी आणणे हीच गोष्ट आपल्याला आतून कमजोर बनवत असते. बघा, कोणी काहीतरी बोलले की आपला पूर्ण दिवस खराब होऊन जातो. कोणी तुमच्या कामाची स्तुती नाही केली मग आपल्याला वाटते आपली कोणाला कदरच नाही आहे. बघा, कोणी तुम्हाला काय बोलले तर लगेचच या गोष्टींवर तुम्ही रिॲक्ट होणे पहिले सोडून द्या. याने समोरच्याला जाणवेल माझ्या बोलण्याचा हिच्यावर काहीच फरक पडत नाही आहे. कारण आहे ना, समोरच्या व्यक्तीला तुमच्या स्वभावाचा पूर्णपणे अंदाज असतो आणि त्या स्वभावामुळे समोरच्या व्यक्तीला माहिती आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो. मग तुम्ही जर स्वतःमध्ये बदल केला, इमोशनल न होता शांत राहायला शिकला तर लोक नक्कीच कन्फ्यूज होणार आहेत आणि त्यांना समजणार नाही आहे की ते तुम्हाला कसे कंट्रोल करू शकतील. बघा, प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार नाही करायचा आणि प्रत्येक गोष्ट मनावरही नाही घ्यायची. नंबर 4, सगळ्यांना मनातल्या गोष्टी सांगणे थांबवा. बघा, पहिले तुम्हीच काय पण मी पण तशीच होते. ज्याला आपलं मानलं मग लगेचच, मग ते नात्यात असू द्या किंवा मैत्रीत असू द्या, मग त्याला आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवायची. समोरच्यावर विश्वास ठेवून त्याला त्या गोष्टी सांगायच्या. मग त्या गोष्टी आनंदाच्या असो किंवा मन दुखवलेले असतो. कारण आपल्याला काय वाटते, आपल्या मैत्रिणीला ही गोष्ट सांगितली तर आपलं मन मोकळं होईल. पण हळूहळू या गोष्टी लक्षात यायला लागल्या की प्रत्येक ऐकून घेणारी व्यक्ती आपल्याला समजूनच घेते असं नाही. काही जण आपली गोष्ट ऐकून घेतात आणि त्याचा तमाशा बनवतात किंवा त्या समोरच्या व्यक्तीला जाऊन सांगत असतात. किंवा काही लोक सहानुभूती दाखवतात पण आतून आपल्या कमजोरीचा तमाशा बनवत असतात. चालाक असणारी स्त्री अशा चुका करत नाही, कारण तिला माहिती आहे प्रत्येकच नातं विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नसतं. काही असे मित्रमैत्रीण असतील की जे विश्वास ठेवण्याच्या ह्याच्या असतील, पण प्रत्येक हसणारी व्यक्ती ही आपली नसते. आणि चालाक महिला ही जाणते बरं का, की तिला माहिती असते की कोणासमोर आपल्या मनातील गोष्टी सांगायच्या, कोणासमोर आपल्या मनातील गोष्टी सांगायच्या नाही. नंबर 5, आपण काय करतो, चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो. आपण विचार करतो की समोरची व्यक्ती एक दिवस नक्कीच बदलेल, नक्कीच ती मला समजून घेईल. त्या व्यक्तीला स्वतःलाच वाटेल की मी तिच्यासाठी किती काय केलेले आहेत आणि प्रत्येक गोष्टीची तिला जाणीव होईल की ती कुठे चुकलेली आहे. एक गोष्ट सांगू का, थोडीशी कडू आहे पण तेवढीच ती सत्य आहे. खरं तर एखाद्या व्यक्तीला जर बदलायची असते तर ती केव्हाच बदलली असते ना. बघा, आपण एखाद्याला जीव लावतो पण काही कारणास्तव ती बदलते, तिच्यात बदल होतो, पण तो बदल अचानक झालेला नसतो. तो तिच्या वागणुकीतला अगोदरपासूनचा बदल असतो, जो आपण तिच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो. आणि चालाक महिला बघा, अशा व्यक्तींवरती डोळे बंद करून केव्हाच विश्वास ठेवत नाही. कारण तिने ठरवलेलं असतं, समोरच्याने साथ दिली तर चांगलं आणि नाही दिली तर त्याहूनही चांगलं. कारण ती आहे ना, एक स्ट्रॉंग महिला असते. तिने काही गोष्टी स्वीकारलेल्या असतात. कोणी आपल्यासोबत असो किंवा नसो, आपल्याला आयुष्य तर आपल्या पद्धतीनेच जगायचं आहे. मग जास्त दुसऱ्यांचा विचार करण्यात ती वेळ व्हायला घालवत नाही. तर तुम्ही काय करा, नव्या नव्या गोष्टी शिका. तुम्ही स्वतःसाठी टाईम द्या. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे धाडस करा. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. लोकांकडून आहे ना अपेक्षा करणे बंद करा. नक्कीच तुम्ही सुखी राहाल. नंबर 6, नाही म्हणायला शिका. बघा, काहींच्या संस्कारातच नसते की कोणाला नाही म्हणायचे नाही. मग आपल्याला कितीही त्रास झाला तरी समोरच्याला दुखवायचे नाही. त्याचे ते काम करायचे, त्याच्यासाठी वेळ द्यायचा. ह्यातीलच मी पण होते बरं का.
कोणी मदतीसाठी बोलवले की हातातले टाकायचे की त्या व्यक्तीच्या कामावर पडायचे. त्याने लोक आपल्याला हलक्यात घ्यायला लागतात. आपण हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक वेळी बोलावल्यावर लगेचच जायचे नाही आणि प्रत्येकच वेळेस तिथे हजर राहणे गरजेचेही नसते. याने आपला टाईम, आपली एनर्जी संपून जाते. जिथे रिस्पेक्ट आहे तिथेच उभे राहा. जिथे फक्त आपला वापर केला जातो तिथे आहे ना मापातच उभे राहा. नाही म्हणायला शिका, पण रागात नाही बरं का, शांततेत. अगं मी आता थोडी कामात आहे, आत्ता मला नाही येता येणार, किंवा हे काम मी आता नाही करू शकत, मला थोडा टाईम पाहिजे नाही. तुम्ही डायरेक्टली विनाकारण चिडचिड करू नका, डायरेक्टली नाही म्हणू नका, काहीतरी कारण देऊन ती गोष्ट टाळून न्या. नंबर 7, आपली किंमत स्वतः ठरवा. मान सन्मान इतरांना मागून भेटत नसतो बघा. तो मान सन्मान कशात आहे? जेव्हा आपल्या नसण्याने किंवा आपण एखाद्या ठिकाणी नसतो त्यावेळेस आपली कमतरता ज्यावेळेस लोकांना जाणवते त्यावेळेस आपली खरी किंमत ठरत असते. बघा प्रत्येक वेळी आपण काय करतो, प्रत्येक ग्रुपमध्ये मिक्स व्हायचा प्रयत्न करत असतो. फंक्शनमध्ये जायचा, प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी जायचं आपण ठरवत असतो. का तर तुम्हाला भीती वाटते की मी जर नाही गेले तर लोक काय विचार करतील आणि मी जर शांत राहिले तर माझी किंमत कमी होईल. पण चालाक स्त्री ही प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करायला नाही जात. तिला माहिती आहे ज्याला आपली किंमत आहे त्यांना आपण वेळोवेळी काही गोष्टी दाखवून देण्याची गरज नसते. तिला प्रत्येकच ग्रुपमध्ये सामील व्हायची आवड नसते. तिला माहिती असते तिची व्हॅल्यू काय आहे. व्हॅल्यू हे प्रेझेंटने नाही तर पर्सनॅलिटीने बनत असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती की स्वतःची किंमत स्वतः ठरवते. जर कुठे तिला इग्नोर केलं, हलक्यात घेतलं किंवा फक्त कामाच्या वेळी तिला लक्षात घेतलं तर ती शांततेत मागे जाते. तिला माहिती जिथे माझी किंमत असेल तिथे मला बोलावले जाईल, जिथे माझी इज्जत असेल तिथेच मी जाणार. बघा ज्यावेळी तुम्ही प्रत्येक ठिकाणी उपलब्ध राहणे सोडून देसाल तेव्हाच लोक तुमची कदर करायला सुरुवात करतील. नंबर 8, बघा आयुष्यात घर, नाते, प्रेम आवश्यक आहेतच आणि महत्त्वाचे आहेत, पण त्याचसोबत महत्त्वाचे आहे ते म्हणजे स्वतःच्या पायावर उभे असणे. 4 पैसे का असेना पण स्वतः कमवणे. चालाक महिलेला या गोष्टी माहीत असतात, त्यामुळे ती छोटा का होईना पण स्वतःचा बिझनेस चालू करते. कारण खरं तर हेच आहे, ज्यावेळी आपण पूर्णपणे पैशासाठी घरच्यांवर अवलंबून राहतो त्यावेळी आपल्याला हलक्यात घेतले जातं. जेव्हा आपल्यापाशी आपले कमाईचे पैसे असतील तर आपल्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो. मग आपण घाबरून राहत नाही तर विचार करून निर्णय घेतो. नंबर 9, शांत राहायला शिका. चालाक स्त्री प्रत्येक गोष्टीचा आकावतांडव करत नाही, प्रत्येक गोष्टीवर कालवा करत नाही. ती फक्त शांत राहते आणि लक्षात ठेवा ही शांती तिची कमजोरी किंवा तिची हार नसते. बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना वाटते की तुम्ही कालवा करावा, तुम्ही आकावतांडव करावा, तुम्ही आरडाओरडा करावा जेणेकरून तुम्ही सर्वांच्या नजरेत पडसाल. पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा समोरचा घाबरून जातो. त्याला समजत नाही की समोरच्या व्यक्तीला कसे डिस्टर्ब करावे, म्हणजे तुम्हाला कसे डिस्टर्ब करावे जेणेकरून त्याच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्यात त्याला साध्य करता येतील. आणि जी व्यक्ती रागिष्ट असते, आता माझ्याबद्दलच घ्यायचं म्हटलं तर आता मी थोडक्यात रागिष्ट आहे, तर समोरच्याला एकदम सिंपल अशी याची देवपूजा म्हणजे चिड निर्माण माझ्या मनात कशी करावी एखाद्या गोष्टीविषयी की जेणेकरून मी आकावतांडव करेल, मी रागराग करेल, मी मोठ्याने कालवा करून ती गोष्ट जाहीर करेल किंवा जी गोष्ट लपवून ठेवायची असते मी ती कशी लोकांच्या समोर आणेल. म्हणजे असे काही कटकारस्थानी लोक आयुष्यात असतात जे माझ्यासोबतही घडलेलं आहे. मी खरंच रागिष्ट आहे, पण अशी लोक आयुष्यात आहेत, अजूनसुद्धा आहेत की जेणेकरून ते आपल्याला टार्गेट करतात. म्हणजे आपल्या खांद्यावरती बंदूक ठेवणार आणि नेम लावायचा प्रयत्न करणार. म्हणजे समोर कोण राहणार? आपण राहणार. त्यामुळे आपण आहे ना आपल्यामध्ये थोडीशी सुधारणा केली पाहिजे नाही. त्यामुळे काय होतं, नजरेत आपण येतो, सर्वांच्या नजरेत आपणच खटकतो आणि वाईटही आपणच ठरवले जातो. त्याने काय होते, आपली इज्जतही कमी होती आणि लोकांच्या नजरेत आपण पडूनही जातो. नंबर 10, शांत राहणे म्हणजे स्वतःला सांभाळणे आणि नंतर निर्णय घेणे. जेव्हा आपण आपले शब्द, आपला राग, आपले निर्णय आणि आपले रडणे यावर कंट्रोल करतो तेव्हा दुनियेचा कंट्रोल हा आपल्यावरचा कमी होत असतो. जी महिला स्वतःवर कंट्रोल ठेवते तिला दुनियेतील लोक त्रास देत नाहीत किंवा देऊही शकत नाही. चालाक महिला ही कोणाला फसवत नाही, ती आहे ना फक्त स्वतःला लोकांपासून वाचवत असते. लोकांच्या विचाराचा स्वतःवर काहीच असर होऊ देत नाही. ती फक्त एवढं करते की तिची चांगुलपणा, म्हणजे तिच्यात जो चांगुलपणा आहे ही तिची कमजोरी बनून देत नाही.
तुम्हाला माहिती आहे का, माझे नवीन लग्न झाल्यानंतर ना माझ्यासोबत पण हेच घडायचे. वयाने मी बारीक होते, म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर लग्न झाले. मग कधी सासूनांचे नाते पाहिलेले नव्हते, कधी जावाभावांचे नाते पाहिलेले नव्हते. मग मला पण असंच व्हायचं की मला टार्गेट केलं जायचं आणि मी कसं कंटिन्यू कामात राहायचे, दगदग व्हायची आणि जास्त नॉलेज नसल्यामुळे आहे ना मला ज्या गोष्टी भडकवण्याच्या बाबत घडल्या जायच्या, मग मी त्या बोलूनही दाखवायचे. पण टार्गेटला मी राहायची, समोर मी यायचे, नजरेवर सगळ्यांच्या मी यायचे की ही आगाऊ आहे, ही अशी आहे, तशी आहे. मग माझे अहो हुशार होते, मला त्रास व्हायचा. मग काही गोष्टींचा त्रास झाला की आपण रडणे पडणे चालू असायचं. मग याच्यामुळे काय व्हायचं, आमच्या दोघांतील नातं पण म्हणजे कसं डिस्टर्ब होऊन जायचं. त्यांनाही वेगळं वाटायचं, वाईट वाटायचं. पण रोजच रडणं हे योग्य नव्हतं. पण त्यावेळेस मला या गोष्टी कळत पण नव्हत्या की बाबा नाही रडलं पाहिजे किंवा काय, कारण सांगायला पण असं व्यवस्थित कोणी नव्हतं. मग काही कालांतरानंतरनं आहोंनी सांगून शिकून मला एवढं स्ट्रॉंग केलं की मला आहे ना लोकांच्या बोलण्याचा, घरातील का असेना पण त्या लोकांच्या बोलण्याचा माझ्यावरती काहीच फरक पडत नव्हता. लेकरांना जेव्हा वाढायचं म्हटलं तरी तिथपासून बोललेले आहेत घरातील सदस्य. पण एक वेळ अशी आली की माझ्यावरती त्यांच्या बोलण्याचा काडी मात्र फरक पडत नव्हता आणि माझ्यावरती ज्यावेळेस त्यांच्या बोलण्याचा फरक नाही पडला, त्या गोष्टींचाही त्यांना त्रास झाला. पण त्यावेळेस मला आनंद व्हायचा, का तर मी स्ट्रॉंग झाले होते. मला त्यांच्या बोलण्याचा काहीच फरक पडत नव्हता. मग माझं पण म्हणणं असंच आहे की स्वतःला आहे ना आतून स्ट्रॉंग बनवा. हो, हळवं मन सगळ्यांचंच असतं. काही लोक दगडाच्या काळजाचे असतात की त्यांना आहे ना आपल्या रडण्याचाही काहीच त्रास होत नाही. माणसाने आहे ना एवढं पण दगडासारखं आयुष्यात नसावं बरं का. थोडंफार हळवं असावं माणसाने, तरच पुढच्याच्या काळजात किंवा मनात काय चाललेलं आहे ना हे समोरच्याला समजत असतं. तर इथे आहे ना थोडंसं वेगळा कार्यक्रम चालू आहे, तिकडे लक्ष देऊ नका, फक्त माझ्या बोलण्यावरती लक्ष द्या. तुम्हाला जर याच्यावरती व्हिडिओ सविस्तर पाहिजे नसेल तर हा व्हिडिओ मी त्या दिवशी काय माझ्यासोबत घडलेलं होतं हे मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर आहे ना स्वतःला स्ट्रॉंग करा, स्वतःला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करा, स्वतःसाठी जगा, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचा प्रयत्न करा, आनंदी राहा. स्वतः योगा करा, व्यायाम करा, वॉकला जा, मोकळ्या हवेत फिरा. तुम्हाला जे वाटेल ना त्याच्यासाठी तुम्ही आहे ना खरंच 1 तास काढा, कारण स्वतःसाठी 1 तास काढलं ना आयुष्य काय आहे हे पण आपल्याला समजतं. आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर आजच्या व्हिडिओतून खरंच तुम्हाला काही शिक भेटलेली असेल, काहीतरी शिकायला भेटलं असेल, काहीतरी घ्यायला भेटलं असेल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.